सुरू झालेली श्रंखला होती ती आज मध्ययुगीन काळात कबीरदास महाराजाच्या डोळ्यापर्यंत आलेली आहे, ज्ञानेश्वराच्या पसायदानापर्यंत आलेली आहे, तुकोबराच्या अभंगापर्यंत आलेली आहे, ज्ञानदेवाच्या विचारापर्यंत आलेली आहे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये आलेली विचारधारा आहे। आणि म्हणून या विचारधारेला कुठेतरी मूठ माती देण्याचं काम काही लोक करत होते, तर याला आढावा दुर्वतल्यासारखं स्थान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवाचे महामानव झालेले आहेत। बाबासाहेबांचा विचार लक्षात घ्यावा लागेल आपल्याला, विचारावरच विचाराचं मंथन आज आपल्याला करायचं आहे। कशामुळे करायचं आहे? कारण या विचाराचा बऱ्याचदा पराभव झालेला होता, या विचाराचा फटका सुद्धा आपल्या महामानवाला बसला होता। मराठी माणसामध्ये कोणताही भारतीय असो की मराठी माणूस असो, ज्या व्यक्तीचं नाव घेतल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणामध्ये पुल्लिंग उठतं, त्याच्या हृदयामध्ये गर्वाची भावना निर्माण होते। ते आपले सर्वांचे राजे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं। पण स्वराज्य निर्माण केल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांना रयतेने आग्रह केला की राजे तुम्ही आता राजे बनावं, ज्यावेळेस त्यांचा राजगणनाचा कार्यक्रम होता त्यावेळेस त्यांना विरोध करण्याचं काम काही मंडळींनी केलं। आणि विरोध का केला? कारण तुम्ही शूद्र होते, म्हणजे आमच्या स्फूर्तीस्थानाला शूद्र म्हणण्याची यांची अवकाश झालेली होती। दुसरं उदाहरण जर सांगायचं झालं तर राजेश्री शाहू महाराज जे कोल्हापूरच्या गादीवर बसले होते आणि कोल्हापूरच्या गादीवर बसल्याच्या नंतर ते मंदिरामध्ये पूजेला जात होते। शाहू महाराजांना बऱ्याच मंत्राचं ज्ञान होतं, देवीची पूजा चालू होती, पण महाराजांना वाटलं मंत्रामध्ये कुठेतरी फॉल्ट आहे, मंत्र कुठेतरी चुकीचे म्हणले जातात। त्यांनी ब्राह्मणाला विचारलं मंत्र कुठेतरी चुकीचे व्हाले, त्यांनी दिलं मंत्र बरोबरच आहे, तुमच्यासाठी पूर्णोक्त मंत्र आतील वेदोक्त मंत्र राहणार नाहीत। महाराजांनी विचारलं का? त्यांनी सांगितलं आपण शूद्र आहात। महाराजांनी त्याच वेळी पुरोहिताची शाळा उघडली। हा इतिहास कशामुळे सांगावा लागतो? कारण इतिहास सांगायची वेळ आज आपल्याला आलेली आहे। कारण आणखीन आपल्याला बाबासाहेब आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक करत आहेत। आपल्याला माहिती आहे 2017-18 मध्ये काही समाजकंटकांनी संविधान जाळण्याचं काम केलं आणि संविधान जाळल्याच्या नंतर मोठा मुंबईमध्ये हल्लाखोर माजला। कुणीतरी बाबासाहेबांच्या कोटाचा रंग भगवा केला, कुणीतरी शिवाजी महाराजांची विटंबना केली। पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे। ट्रेनने सांगितलं जातीचा उल्लेख केला, पण मित्रा तुला मी सांगतो तू माझा लहान भाऊ आहेस। जातीचा उल्लेख तोच माणूस करतो ज्याचा वैचारिक पराभव झाला।